नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। गैर कानूनी निर्माण कार्य के खिलाफ एडवोकेट भाऊ साहेब ढोकणे ने की शिकायत। पुणे में बकायदेशीर निर्माण कार्य के खिलाफ एक गंभीर शिकायत दर्ज की गई है। एडवोकेट भाऊ साहेब ढोकणे ने पुणे महानगर पालिका के आयुक्त, शहर अभियंता और अन्य अधिकारियों को एक शिकायत पत्र दिया है। शिकायत में कहा गया है कि मौजे वडगांव शेरी नगर रोड 14 पर में बोरा गलांडे एसोसिएट्स की ओर से गैर कानूनी शेड का निर्माण कार्य बड़े पैमाने पर चल रहा है। एडवोकेट ढोकणे का आरोप है संबंधित लोगों ने पुणे महानगर पालिका से कोई अधिकृत अनुमति नहीं ली है। खासकर ये क्षेत्र 9 BRD एयरफोर्स स्टेशन के अंतर्गत आता है, जहां एयरफोर्स की अनुमति आवश्यक है। इस संदर्भ में उचित जांच नहीं होने पर सुरक्षा से जुड़े गंभीर प्रश्न उठ सकते हैं। शिकायत में तात्कालिक कार्रवाई की मांग की गई है, जिसमें निर्माण कार्य को तुरंत रोका जाए और संबंधित लोगों को नोटिस देकर दंड वसूल किया जाए। अगर इस मामले में जल्दी कार्रवाई नहीं की जाती है तो सार्वजनिक सुरक्षा को खतरा हो सकता है। पुणे महानगर पालिका के अधिकारियों से इस गंभीर मुद्दे पर प्रतिक्रिया की उम्मीद है। इस मामले में एडवोकेट ढोकणे ने क्या कहा, देखिए। सर, जे आपण तक्रार दाखल केली आहे ते नेमकं प्रकरण काय आहे? सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गाव मौजे वडगाव शिरी या ठिकाणी सर्वे नंबर 46/6 टाटा गार्डन 9 BRD एअरपोर्ट स्टेशनच्या समोर जे काही बेकायदेशीर शेडचं बांधकाम झालेलं आहे, सदर जागा ही मे बोरा अँड गलांडे ॲसोसिएट्स यांची असून सुमारे 10 गुंठ्यामध्ये त्यांनी बेकायदेशीर शेडचं बांधकाम चालू असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। त्याच्यामुळे आत्ताच कुदळवाडीमध्ये जे काही अतिक्रमणाची कारवाई झाली त्याला अवघे 15 दिवस उलटले नाही आहे आणि हे सगळं डोळ्यासमोर असताना या ठिकाणी इतकं मोठ्या प्रमाणात कुठली परवानगी न घेता ह्या बोरा आणि गलांडे ॲसोसिएट्सनी इतक्या मोठ्या प्रमाणात शेडचं बांधकाम सुरू केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम हे 9 BRD एअरपोर्ट स्टेशन आहे त्याच्यासमोरच केलेलं आहे। तर माझ्या मते, मला जेवढं माहिती आहे, ज्ञात आहे, तर त्याच्यामध्ये असं आहे की एअरपोर्ट स्टेशन हे जे आहे डिफेन्स सेंटर आहे, त्याच्यामुळं 900 मीटरमध्ये जर तुम्हाला काही बांधकाम करायचं असेल, काय करायचं असेल तर किमान त्यांना ते इंटिमेट करावं लागतं, त्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि तो विषय राहिलाच। परंतु यांनी जे बेकायदेशीर बांधकाम केलं तर हे करण्यासाठी यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही कार्यालय नियुक्त केले आहेत त्यांची परवानगी घेतलेली आहे का हे सर्रास सुटलेले आहेत। माझं असं म्हणणं आहे की मी आता ही तक्रार केलेली आहे। मी मान्य महापालिका आयुक्तांना तक्रार केली आहे, मी शहर अभियंत्यांना तक्रार केली आहे, मी उप अभियंत्यांना तक्रार केलेली आहे, कनिष्ठ अभियंता झोन क्रमांक 1 यांना तक्रार केली आहे। परंतु अद्याप मला असं वाटलं की ह्या अर्जाला गांभीर्याने ते पाहतील आणि लवकरच कारवाईचं कुठंतरी मला ते दिसेल। परंतु हे सर्रास चाललेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे याला खरंच कोणी आका नाही आहे का, असा माझा सवाल हा आयुक्तांना आहे किंवा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे। तुम्ही तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी यावरती काही आपण अधिकाऱ्यांना विचारलं का की ह्याच्यावरती तुम्ही नोटीस जारी केली का किंवा काही त्यांनी पत्रव्यवहार केला किंवा काही कार्यवाही त्यांनी काही केली का आतापर्यंत? नाही सर, मला फक्त जेवढं निदर्शनास आलं तर ॲज अ वकील म्हणून मला जे बेकायदेशीर दिसलं त्याच्या अनुषंगाने फक्त मी ह्या तक्रारी फक्त दाखल केल्यात संबंधित विभागांना। अद्यापही माझं काही त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही। तुम्ही एक म्हणाला म्हणता की याच्यामध्ये कोणीतरी यांना आका आहे, तर तुम्हाला कोण वाटतं याच्यामध्ये कोण यांना मदत करत असेल? नाही सर, मला एवढंच म्हणायचं आहे, आका म्हणजे बाबा आता आपल्याच डोळ्यासमोर जिवंत उदाहरण आहे की कुदळवाडीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या एकरामध्ये बेकायदेशीर बांधकामावरती अतिक्रमणाची कारवाई झाली। लाखो लोक ज्यांचा काही उद्देशही नव्हता, त्यांच्या ध्यानामानातही नव्हतं की आमच्यावरती कारवाई होईल म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी सगळी त्याच्यामध्ये टाकली होती। अशा वेळेस गाफील राहून त्यांच्यावरती अतिक्रमणाची कारवाई केली, ते उद्ध्वस्त झाले। परंतु असे बलाढ्य व्यावसायिक आहेत जे याच्यामध्ये बेकायदेशीररित्या बांधकाम करून शेडचं बांधकाम करतात आहे। तर माझं असं म्हणणं आहे की बाबा ह्या बेकायदेशीर बांधकामांना कोणी नियंत्रण करते की नाही, म्हणून मला म्हणायचं की यांचं कोणी आका आहे की नाही यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा, एवढाच माझा उद्देश आहे। तर जी आपण चळवळ सुरू केली आहे तर ही कोणत्या आकाशापुढे दिसत आहे किंवा असं काय ह्याच्या पुढे हे असे तुम्ही चळवळ सुरूच ठेवणार आहात? नाही, मला सर फक्त एवढंच वाटतं की जे काही बेकायदेशीर गोष्टी आहेत, कायदा जो आहे, आत्ताच आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत, इथं कोणी खाली नाही किंवा कोणी वर नाही, कायद्यासमोर सगळे समान आहेत। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कुदळवाडीमध्ये जेव्हा जर अतिक्रमणावरती एवढी मोठी कारवाई झाली बेकायदेशीर असून, मग हे जर शेड आहे आणि ज्याच्यावरती कुठली परवानगी घेतल्याचं दिसत नाही आहे, मग ह्याच्यावरती कारवाई का होत नाही? मग
जर फक्त हे बोलण्यासाठीच आहे का की कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मग इथं का भेदभाव दिसतो आपल्याला? मला हेच सांगायचं आहे, बाकी काय.